माझ्या बाळाचं पोट भरतंय का, किंवा माझ्या बाळाला माझं दूध इनफ आहे का. तर तुम्हाला क्रॅक्स फॉर्म होतील निपल्सवरती, तुम्हाला ते दुखतील, त्यातनं कधी कधी कोणाकोणाला रक्तही येतं, त्यातनं ते सोरनेस येतो, थोडीशी सूज येते. हाय न्यू मदर्स अँड मॉम टू बी, वेलकम टू कबीर्स मॉम. आजचा जो व्हिडिओ आहे तो मला असं वाटतं खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आहे आणि आई झाल्यानंतरचा सगळ्यात पहिला टप्पा जो आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे ब्रेस्ट फीडिंग. खरं सांगू तर ब्रेस्ट फीडिंग ही अतिशय सुंदर जर्नी आहे आणि ब्रेस्ट फीडिंग ही एक अशी गोष्ट आहे की जी आई आणि बाळामधला म्हणजे बेबी अँड मदर ह्या दोघांच्या मधला जो काही बॉन्ड आहे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करते. तर ह्या ब्रेस्ट फीडिंगच्या जर्नीमधले काही टप्पे आहेत. सो डिलिव्हरी झाल्या झाल्या जो सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो तो आहे स्किन टू स्किन. सो स्किन टू स्किन म्हणजे काय, बेसिकली डिलिव्हरी झाल्यावरती बाळाला तुमच्या जवळ तुम्हाला स्पर्श केला जातो. स्किन टू स्किन ही प्रोसेस आहे टू स्टिम्युलेट अ हार्मोन दॅट प्रोड्युसेस मिल्क आणि ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि हा खूप महत्त्वाचा पहिला टप्पा ठरतो आईसाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा. त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे मला असं वाटतं तो थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो कारण की तो खूप नवीन असतो, म्हणजे एका आईसाठी प्लस एका बाळासाठी. दुसरा टप्पा कुठला आहे तो म्हणजे लॅचिंग. तर काय होतं की बाळाला सुद्धा लॅचिंग खूप नव्याने, म्हणजे बाळ नुकतंच जन्माला आलेलं असतं आणि ते प्रत्येक गोष्ट शिकत असतं. सिमिलरली ती आई सुद्धा नव्याने आई झालेली असते, तिच्यासाठी सुद्धा ती एक नवीन गोष्ट आहे. सो ऑल ऑफ अ सडन त्या दोघांसाठी हा खूप मेजर टास्क असतो मी म्हणेन, पण हळूहळू तो सुद्धा नॉर्मलाइज होईल. की आता हल्लीच्या जे डॉक्टर्स आहेत किंवा हल्ली जिथे पण तुम्ही डिलिव्हरी करतात ना तिथे डॉक्टर स्वतः येऊन तुम्हाला लॅचिंग ही प्रोसेस जी आहे ही व्यवस्थितपणे शिकवतात, सांगतात. तर लॅचिंग हा महत्त्वाचा विषय का आहे, कारण की जर लॅचिंग व्यवस्थित होत नसेल, म्हणजे बाळाचं लॅचिंग जर व्यवस्थित नसेल तुमच्या ब्रेस्टवरती तर तुम्हाला क्रॅक्स फॉर्म होतील निपल्सवरती, तुम्हाला ते दुखतील, त्यातनं कधी कधी कोणाकोणाला रक्तही येतं, त्यातनं ते सोरनेस येतो, थोडीशी सूज येते आणि मग त्यामुळे काय होतं तुमची चिडचिड जास्त वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग जे आहे ते तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करणं जे आहे ते थोडं डिफिकल्ट जातं. सो मला असं वाटतं की इनिशियल स्टेजला थोडासा त्रास होतो, बट हळूहळू तुमचं एकदा नॉर्मल झालं लॅचिंग, बाळालाही तुमचं कळलं, बाळालाही लॅचिंग व्यवस्थित जमलं किंवा तुम्ही जर लॅच व्यवस्थित करून घेतलं बाळाकडनं तर मला असं वाटतं की हळूहळू हा जो पेनफुल प्रवास आहे हा खूप छान आणि स्मूथली पार पडतो. ब्रेस्ट फीडिंग म्हणलं ना की बरेच असे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तसाच एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की पहिल्या 1 तासात किंवा फर्स्ट फ्यू आवर्समध्ये डॉक्टर जनरली तुम्हाला इन्सिस्ट करतात की बाळाला ब्रेस्ट फीड करवा किंवा बऱ्याचदा ओटी मध्येच तुम्हाला ब्रेस्ट फीडिंगसाठी सल्ला दिला जातो. तर त्याच्यामध्ये काय होतं तर इनिशियल फर्स्ट फ्यू आवर्स किंवा पहिल्या तासामध्ये जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करता तेव्हा कोलेस्ट्रॉल नावाचं जे एक दुधामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचे एक प्रकार आहे जो की फॉर्म होतो, म्हणजे मध्ये हा एक थिक आणि थोडासा पिवळा गोल्डनिश रंगाचा हे दूध असतं, थोडंसं चिकट असतं आणि हे खूप महत्त्वाचं असतं बाळासाठी. न्यूबॉर्नसाठी कोलेस्ट्रॉल खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ते अँटीबॉडीज क्रिएट करतं बाळामध्ये. आता हे जे काही मी डिस्कस केले हे महत्त्वाचे स्टेजेस आहेत ब्रेस्ट फीडिंगचे की जे इनिशियली तुम्हाला बघायला मिळतील. काही वेळेला असं होतं की ते थोडेसे पेनफुल असतात, पण हळूहळू त्या सुद्धा नॉर्मलाइज होतील गोष्टी, हळूहळू तुमच्याही लक्षात येईल की तुमचं कुठे चुकतंय आणि डॉक्टर्स असतात जे की कायम तुम्हाला ट्रेन करतात, कायम तुम्हाला माहिती देतात आणि व्यवस्थित पद्धतीने लॅचिंग म्हणा किंवा इतर काही प्रोसेस आहे
त्याच्यामध्ये सुद्धा हेल्प करतात. तर आता बऱ्याचदा असं होतं की ब्रेस्ट फीडिंग जेव्हा नॉर्मलाइज होतं तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज दिल्या तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्या बाळाचं पोट भरतंय का, किंवा माझ्या बाळाला माझं दूध इनफ आहे का. हा सगळ्यात मोठा, म्हणजे मी सुद्धा आफ्टर डिलिव्हरी जेव्हा मी घरी आले मला असं वाटायला लागलं की अरे माझं दूध पुरेसं आहे ना. जनरली माझ्या बाळाचं पोट कसं भरतंय किंवा किती भरते किंवा व्यवस्थित प्रमाणात भरते का, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ह्याच्यासाठी एकदम सिंपल गोष्ट आहे जे की तुम्हाला डॉक्टर्स पण सांगतील, ती म्हणजे की बाळाची सू काउंट करणं. सो दिवसभरात जर तुमचं बाळ 6 ते 8 वेळा सुसू करते जनरली, म्हणजे तुमच्या बाळाचं पोट व्यवस्थित भरते. आता हे झाले महत्वाचे काही टप्पे किंवा हे महत्वाचे मुद्दे जे की ब्रेस्ट फीडिंग मध्ये मी जे काही एक्सपिरियन्स केले मी अगदी थोडक्यात सांगते, कारण की माझा प्रवास अगदी तुमच्यासारखा असेल आणि तुमचा माझ्यासारखा असेल असं नाहीये. सो हे खूप म्हणजे प्रत्येकाची प्रेग्नन्सी ही वेगळी असते, त्यामुळे मी फक्त माझे एक्सपिरियन्स सांगते जे की तुम्हाला हेल्पफुल ठरतील. सो आज मी गोल्डन टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती आहे प्रेग्नेन्सीच्या तुमच्या 7 मंथ्स पासूनच. माझं असं म्हणणं, कारण मी हे केलं होतं 7व्या महिन्यानंतर किंवा 7व्या महिन्यामध्येच. जनरली ऑनलाईन काही फ्री कोर्सेस आहेत ब्रेस्ट फीडिंग वरती, की तुम्ही ते नक्की तुम्ही ते अटेंड करा, कारण की हे वर्कशॉप मी स्वतः माझ्या 8 मंथ मध्ये मी अटेंड केलं होतं. ऑनलाईन होतं जे की, आणि कम्प्लिटली फ्री होतं. ते मला खूप हेल्पफुल ठरलं. त्याच्यामध्ये लॅचिंग कसं असावं आणि तुमच्या बाळाच्या दुधाच्या वेळा किंवा ब्रेस्ट फीडिंगची वेळ कशी असावी, काय केलं पाहिजे तुम्ही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिअर होतील. इनिशियली ॲज अ न्यू मदर थोडासा टास्क वाटतो, तर तो जो काही स्ट्रेस आहे की मी हे कसं करीन, तर तो सुद्धा कमी होतो. तर आय होप की माझ्या या आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला भरपूर आणि महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर माझ्याकडनं काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका, आणि जर मला खरंच माझ्या एक्सपिरियन्समध्ये जर मला ते आढळले असेल तर मी नक्की त्याच्याबद्दल तुम्हाला शेअर करीन. नाहीतर मी क्लिअरली तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टर्सना भेट द्या आणि त्याबद्दल बोला. हेजिटेट करू नका. ब्रेस्ट फीडिंग हा एक असा विषय आहे की जनरली खूप लोक हेजिटेट करतात, म्हणजे त्यांना खूप दे फील शाय अबाउट इट. तर प्लीज असं काही करू नका. थोडंसं बोला त्याच्याबद्दल, तुम्हाला छान वाटेल, आणि ते तुमच्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुमचं बाळ तुमच्यावरती कम्प्लिटली डिपेंडेंट आहे. तर मी आज इथेच हा व्हिडिओ थांबवते. न्यू मॉमीज पर्यंत हा व्हिडिओ पोचवा, आणि जे मॉम टू बी आहेत त्यांच्यासाठी मे बी हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक असू शकतो. सो त्यांच्यासोबत हा शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कबीर्स मॉम ह्या नावाने माझं इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे, तर तिथे फॉलो करा. मी काय छोटे छोटे व्हिडिओज तिथे अपलोड करत असते. अँड सी यू नेक्स्ट टाइम विथ सम अदर टॉपिक, डिफरंट टॉपिक मी तुमच्यासोबत घेऊन येईन, आणि भेटूया आपण नेक्स्ट टाइम. सी यू देन. बाय बाय.